नमस्कार, मीराच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आहे मीरा। आज तयार करणार आहे लाल भोपळ्याचे घारगे। कसे तयार करायचे ते मी दाखवणार आहे। व्यवस्थित टिप्ससह मी दाखवणार आहे। रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, लाल भोपळा घेतलेला आहे, हा मोठा लाल भोपळा आहे, तूप घेतलेला आहे, वेलदोडे घेतलेला आहे, खसखस, मीठ, तेल, लाल भोपळा किसून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असं फोडी करून तुम्ही उकडू शकता। याच्या सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते पहा। लाल भोपळ्याचं आतील वरचं काढून घ्यायचं। अशा पद्धतीनं भोपळा किसून घ्यायचा, म्हणजे घारग्यामध्ये भोपळा दिसतो त्याकरता भोपळा किसून घ्यायचा आणि खाताना खूप छान लागतं त्याकरता किसून घ्यायचं। अशा पद्धतीनं सर्व भोपळा किसून घ्यायचा। जेवढा घेतलाय भोपळा तेवढा किसून घ्यायचा। खातानाही मऊ असं लागतो त्याकरता भोपळा किसून घ्यायचा। सर्व भोपळा किसून झालेला आहे। गूळही बारीक करून घेतलेले आहे। गॅसवर पातेल ठेवलेला आहे, त्यात थोडं तूप घालणार आहे। भोपळा किसलेला भाजून घ्यायचा, भाजल्यामुळे छान लागतो भोपळा त्याकरता भाजून घ्यायचा। आणि घारगेही छान होता त्याकरता भोपळा भाजून घ्यायचा। अशा पद्धतीने भोपळा भाजून घ्यायचा, छान व्यवस्थित भाजून घ्यायचा। गूळ घालूया। भाजून झालेला आहे भोपळा, त्यात गूळ थोडासा घालूया। जितकं गोड आहो तितकं गूळ घालायचा। खसखस घालूया। वेलदोडे घेतले आहेत, ठेचून घेऊया। वेलदोडेही घालून घेऊया। थोडंसं मीठ घालूया, चवीपुरतं मीठ घालायचं आणि सर्व सारण एकजीव करून घ्यायचं। मऊ असं शिजवून घ्यायचं आणि गूळ विरघळला पाहिजे अशा पद्धतीने मऊ असं शिजवून घ्यायचं। बदाम मिल्क पावडर घालून घेऊया, सुवासिक होईल आणि टेस्टी लागेल याकरता बदाम मिल्क पावडर। सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचं। गुळही विरघळलेला आहे। 10 मिनिटं मऊ असा भोपळा शिजवून घ्यायचा। 10 मिनिटं शिजवून झालेला आहे, मऊही शिजलेला आहे। शिजून झालेला आहे, एका भांड्यात काढून घेतले आहे, अजूनही गरम आहे। पाण्याची काही आवश्यकता लागली नाही म्हणून पाणी घातलेलं नाही। थोडा वेळ थंड होऊन द्या, मगच मळाला पीठ घेऊया। गरम ह्याच्यात पीठ व्यवस्थित मळलं जात नाही आणि घारगे व्यवस्थित होत नाही, त्याकरता थंड होऊन द्यायचं आणि मग मळाला पीठ घ्यायचं। पूर्ण थंड झालेला आहे। आता मावेल तसं पीठ थोडं थोडं करत घालत जायचं। गव्हाचं पीठ घातलेलं आहे। कुरकुरीत घारगे हवे असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता, नाहीतर मऊ नरम खुसखुशीत हवे असेल तर फक्त गव्हाचंच पीठ घालायचं। खूप छान होतात गव्हाच्या पिठानं घारगे।
त्याकरता मी फक्त गव्हाचं पीठ घातलंय. थोडंसं मीठ घालायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं. मावेल तसं पीठ घालायचं. अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. जास्त घट नाही, जास्त सैल नाही, मध्यम असं पीठ मळून घ्यायचं. एक्स्ट्रा पाणीही घालायची गरज नाही. जेवढं मावेल तेवढंच पीठ घालायचं. पीठ मळून झालेलं आहे. लहान छोटासा गोळा घ्यायचा. जेवढ्या आकाराच्या पुऱ्या करायच्या तुम्हाला तेवढाच आकाराचा लहान गोळा घ्यायचा आणि तेल लावून पुऱ्या लाटायला घ्यायचं. पुऱ्या म्हणजेच घारगे लाटायला घ्यायचं. मध्यम साईजमध्ये लाटून घ्यायचं. जास्त जाड नाही, जास्त मोठं नाही, अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. मंद आचेवर घारगे तळायला घ्यायचं. मध्यम साईजमध्ये लाटून घ्यायचं. जास्त जाड नाही, जास्त मोठं नाही, अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. मंद आचेवर घारगे तळायला घ्यायचं. खसखस लावून दोन्ही साईडनं लाटून घ्यायचे. तेलात घ्यायचं तळाला. दोन्ही साईडनं तळून घ्यायचं. मध्यम आचेवर तळून घ्यायचं. अर्गा तेलात तळायला घ्यायचं आणि वरनं तेल सोडायचं. असं पुरीवाणी फुगते. हो का, पुरीवाणी फुगलेली आहे. तुम्ही पाहू शकता. एका साईडनं तेल सोडलेलं आहे आणि पुरीने फुगले आहे. हे बघा, दोन्ही साईडनं फुगले आहे. गोल्डन रंगावर तळून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व घारगे तळून घ्यायचे. मऊ खुसखुशीत असे घारगे तयार होतात. तळून झालेलं आहे, काढून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व घारगे तयार करून घेऊया. घारगे तुम्हाला तळून दाखवते. तेलाचा वरनं झारा करायचा घारगेला, म्हणजे टम फुगते घारगे. घारगे फुगलेले आहेत माझे. दोन्ही साईडने गोल्डन रंगावर तळून घ्यायचं. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, अशा प्रकारे मध्यम असे घारगे लाटून घ्यायचे. मध्यम आचेवर तळून घ्यायचं, म्हणजे घारगे करपणार नाहीत आणि कच्चही राहणार नाही. याकरता मध्यम आचेवर तळून घ्यायचं. व्यवस्थित घारगे होतात. मऊ खुसखुशीत असे घारगे तयार होतात. अशा पद्धतीने सर्व घारगे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तेलकटही झालेले नाही आणि तेलही धरले नाही. मऊ खुसखुशीत असे घारगे तयार झालेले आहेत. तुम्हीही तयार करून बघा, खूप छान होतील. तुम्ही श्रीखंड संघ खाऊ शकता किंवा दुधासंघ खाऊ शकता किंवा बासुंदी संघ खाऊ शकता. खूप छान असे घारगे तयार झाले आहेत. मला घारगे तोडून दाखवते. एक मऊ खुसखुशीत असे घारगे तयार झालेले आहेत. पाहू शकता. आतनंही शिजलेला आहे, कच्चा राहिलेला नाही. अशा पद्धतीने तुम्हीही घारगे तयार करून बघा. खूप छान टेस्टी असे होतात. प्रवासालाही घेऊन जाता येतील आणि खूप दिवस टिकतात, खराब होत नाहीत लवकर. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा.